नमस्कार मित्रांनो. कसा वाटतोय उन्हाळा? हं? एकदम कडक. अजून तर 1 महिना अजून जायचा आहे. अजून फार भरपूर भोगायचं आहे आपल्याला. पण याच्यापासून संरक्षण व्हावं म्हणून आपले उपाय तर चालूच असतील. घरात फ्रिज आहे. बेडरूममध्ये एसी लावलेला आहे. अगदी 16 डिग्री सेंटीग्रेड, 18 डिग्री सेंटीग्रेड. छानपैकी मस्त. आणि फ्रीजमधलं पाणी, फ्रीजमधले कोल्ड्रिंक्स भरपूर भरलेले असतात रेफ्रिजरेटरमध्ये उन्हाळ्यामध्ये. आजचा विषय हाच आहे की रेफ्रिजरेटर आपल्याला किती फायदेशीर आहे आणि किती घातक आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा आधी रेफ्रिजरेटरचे फायदे काय आहेत. तुम्ही म्हणाल याच्यामध्ये पालेभाज्या आणि फळं फ्रेश राहतात. बरोबर, अगदी बरोबर. कारण ती सुकत नाहीत. त्याच्यातलं उन्हामुळे पाणी निघून जाऊन ते वाळत नाहीत. फार चांगला उपयोग आहे. दुसरा उपयोग, अन्नपदार्थ फ्रीजमध्ये टिकतात. तर हा गैरसमज आहे. अन्नपदार्थ टिकतात ही 100% खरी गोष्ट नाहीये. कारण रेफ्रिजरेटरमध्ये सुद्धा कमी टेम्परेचरला काही प्रकारचे जीवजंतू, बॅक्टेरियाज, व्हायरसेस और फंगस हे अन्नामध्ये वाढू शकतात. 100% रेफ्रिजरेटरमधलं अन्न हे सेफ नाहीये. कारण रेफ्रिजरेटरमधलं अन्न खाल्ल्यानंतर सुद्धा पोट बिघडलेलं आहे. लोक आजारी पडलेले आहेत. तुम्हाला याचा जर अनुभव नसेल तर एक 2-3 दिवसानंतरचं नॉनव्हेज किंवा कुठलंही व्हेज फूड सुद्धा तुम्ही खाऊन बघू शकता. त्याच्यापासून अपाय झाल्याशिवाय राहणार नाही. ही चुकीची समजूत आहे की कमी डिग्री टेम्परेचरमध्ये अन्नामध्ये कुठल्याच प्रकारचे जीवजंतू वाढू शकत नाहीत. त्यामुळे ते अन्न जर व्यवस्थित टिकवायचं असेल उन्हाळ्यामध्ये तर याचा चांगला उपाय काय? तर उन्हाळ्यामध्ये 2 वेळेला अन्न गरम करणे. हे नवीन संशोधन आहे का? नाही. आपली आजी, आपली आई याच मेथड्स वापरत होते. हीच मेथड वापरत होते पूर्वीच्या काळी, ज्यावेळी रेफ्रिजरेटर्स वगैरे नव्हते. आणि ही 100% नैसर्गिक पद्धती आहे आणि याच्या मागे सिंपल लॉजिक आहे. कुठलाही जीवजंतू हाय डिग्री टेम्परेचरमध्ये सर्वाईव्ह राहू शकत नाही. अगदी आपण मनुष्य सुद्धा. आणि आगीमध्ये तर सगळंच भस्मसात होतं. हे सिंपल लॉजिक आहे. त्यामुळे फ्रीजमधलं शिळं अन्न खायचं टाळा, नाहीतर उन्हाळ्यामध्ये त्रास झाल्याशिवाय राहणार नाही. अजून एक विशेष तोटा रेफ्रिजरेटरचा काय मित्रांनो? रेफ्रिजरेटर किंवा एअर कंडिशनमध्ये जो गॅस वापरला जातो, कूलिंग गॅस, त्याचे भयंकर साईड इफेक्ट्स आहेत. ऑपरेशन थिएटरमध्ये नायट्रस ऑक्साईड नावाचा एक गॅस वापरला जातो पेशंटना भूल देण्यासाठी. त्या गॅसची ॲक्शन काय? तर तो श्वासावाटे ऑक्सिजन बरोबर मिक्स करून तो गॅस रक्तामध्ये, फुफ्फुसामधून रक्तामध्ये ज्यावेळी पसरतो
त्यावेळी तो आपल्या शरीरातल्या सर्व स्नायूंना पॅरालाइज करतो. आणि तशाच चे गॅसेस हे रेफ्रिजरेटरमध्ये आणि याच्यामध्ये एअर कंडिशनमध्ये वापरले जातात. नायट्रस ऑक्साईडचं सुद्धा टिपिकल कूलिंग फंक्शन आहे या रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशनमधल्या गॅसेससारखंच. त्यामुळे अशा प्रकारचे गॅसेस इनडायरेक्टली आपल्या शरीरातील पेशींच्या संपर्कात आल्यामुळे हळूहळू कालांतराने आपल्या शरीरातल्या पेशी या शिथिल व्हायला लागतात. मसल्स हे हळूहळू शिथिल व्हायला लागतात. अगदी तुम्ही रेफ्रिजरेटर, एअर कंडिशन आणि रेफ्रिजरेटर मधील गॅस यांचे टॉक्सिक इफेक्ट, पॉयझनिंग इफेक्ट, व्हॉट आर द पॉयझनिंग इफेक्ट्स ऑन आवर बॉडी असं जर तुम्ही गुगलवरती टाकून सर्च केलं तर तुम्हाला असं लिटरेचर मिळेल की कंटिन्युअसली अबाउट 72 आवर्स किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळ जर आपण आपल्या शरीरामध्ये हे कूलिंग गॅसेस जर आपल्या शरीरामध्ये गेले तर आपल्या कॉन्शियसनेसवरती त्याचा परिणाम होतो. आपण सेमी कॉन्शियस होऊ शकतो. आपल्या फुफ्फुसाचं रेस्पिरेशन हॅम्पर होतं. आपल्याला श्वास घ्यायला त्रास व्हायला होऊ शकतो. आणि याच्यापेक्षाही जास्त कालावधीमध्ये किंवा प्रमाणामध्ये तो जर गॅस आपल्या शरीरामध्ये गेला तर मृत्यू पण होऊ शकतो. हे मी गुगलवरचं लिटरेचर तुम्हाला सांगतोय मित्रांनो. प्लस हा एक भाग झाला. म्हणजे जसं आपण पेस्टिसाइड्स पितोय, पेस्टिसाइड्स म्हणजे जंतुनाशक, त्यांचा पण तसाच इफेक्ट आपल्या शरीरावर होतोय हे लक्षात घ्या. हे सगळं हळूहळू होत जातं आपल्या शरीरावरती. अजून एक महत्त्वाचा वेगळा साईड इफेक्ट असा आहे की आपण उन्हापासून वाचवण्यासाठी हे जे थंड पदार्थ अगदी 2 डिग्री 3 डिग्री टेम्परेचर खाली आणून आपल्या शरीरामध्ये सोडतो, तर याचा आपल्या शरीरातील मेटाबॉलिझम, प्रत्येक शरीरातल्या प्रत्येक पेशीच्या आतमध्ये मेटाबॉलिक प्रोसेस होत असते आणि त्या प्रोसेसमधून एक एनर्जी जनरेट होत असते आणि त्याच एनर्जीच्या जोरावर आपलं दिवसभराचं काम, आपल्या ॲक्टिव्हिटीज ह्या सुरू असतात. तर ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये ज्यावेळी बॉडी टेम्परेचर 30-32 डिग्री सेंटीग्रेडच्या आसपास असतं त्यावेळेसच या सगळ्या प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित चालतात. तुम्ही ज्यावेळी एवढे थंड पदार्थ तुमच्या शरीरामध्ये ढकलता त्यावेळी इतके थंड पदार्थ आपल्या पेशींच्या संपर्कात आल्यामुळे आपल्या पेशींचं टेम्परेचर कमी होतं आणि त्याच्यामधील या चयापचयाच्या मेटाबॉलिक प्रोसेसवरती परिणाम होतो. त्या पूर्ण होत नाहीत आणि आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित एनर्जी जनरेट होत नाही आणि हळूहळू आपल्याला अशक्तपणाचा त्रास काही दिवसांनंतर, काही महिन्यानंतर सुरू होतो. मसल विकनेस. नंतर या सगळ्या मेटाबॉलिक प्रोसेसेसवरती परिणाम होऊन मेटाबॉलिक डिसऑर्डर्स, या सदराखालचे आजार, थायरॉईडचा आजार, मे बी हायपोथायरॉइडिझम, नंतर अतिरिक्त शरीरामध्ये चरबी साठायला लागणं, वजन वाढणं, नंतर डायबिटीस मेलिटस, शुगरसारखे आजार हे सुरू होतात. त्यामुळे हे आपल्या शरीराला घातक आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग
या उन्हाळ्यापासून वाचण्यासाठी आपण काय उपाय करायला पाहिजे बरे? हं? तर काही नैसर्गिक उपाय करायला हवेत. सगळ्यात महत्त्वाचं, ड्राय एरिया, आपल्यासारखा ड्राय एरियामध्ये वॉटर कूलर इज अ बेस्ट इन्स्ट्रुमेंट. दारं खिडक्या ओपन ठेवून वॉटर कूलरचा वापर करावा. हवेतला ऑक्सिजन पण मिसळला जातो आणि खिडक्यांना पाण्यामध्ये भिजवून ओले पडदे लावावेत. आहारामध्ये उन्हाळ्यातली जी फळं आहेत, डाळिंब आहे, कलिंगड आहे, टरबूज खरबूज आहे, नारळ पाणी आहे, आंबा आहे, ही फळं खावीत आणि ती पण फ्रीजमध्ये न ठेवता. मग काही जण म्हणतील की उन्हामध्ये ती फळं ज्यावेळी आपण बाजारातून आणतो ती उन्हातच ठेवलेली असतात, गरम झालेली असतात ती फळं. तर याला साधा उपाय आहे की ती फळं खायच्या आधी 1-2-3 तास पाण्यामध्ये, डेऱ्यामध्ये किंवा मोठ्या रांजणामध्ये ती बुडवून ठेवावीत आणि 2-3 तासांनी थंड झाली, पाण्याने थंड करावीत, साध्या पाण्याने थंड करावीत आणि मग ती खावीत. हा त्याच्यावरचा सगळ्यात चांगला उपाय. साधं ताक, बटर मिल्क नव्हे, साधं ताक ताजं फ्रीजमध्ये ठेवून थंड केलेलं नाही, फ्रेश बनवलेलं साधं ताक ज्याच्यामध्ये धने आणि जिरे यांची पूड टाकून ते प्यावं. त्याचा मठ्ठा पण बनवू शकता. तर अशा पद्धतीने पांढरे वस्त्र घालावेत. हे व्हेरी सिंपल. नंतर वाळा फार सुंदर उन्हाळ्यापासून आपलं संरक्षण करतो. वाळ्याची पुरचुंडी डेऱ्याच्या पाण्यामध्ये टाकावी. थंड पाणी हे मातीच्या मडक्यातलं थंड पाणी प्यावं. याच्यापेक्षा जास्त थंड पाणी हे शरीराला सोसणार नाही, ते अपायकारक असतं. फार फॅन्सी राहण्याचा प्रयत्न करू नका. आपल्या मातीशी कनेक्टेड राहावा. नाहीतर आपलं स्वास्थ्य बिघडल्याशिवाय राहणार नाही. दीज आर द सिंपल मेथड्स. या एअर कंडिशन आणि रेफ्रिजरेटर वगैरे घरात असणं याला प्रेस्टीज इश्यू मानू नका. सगळ्यात आधी आपलं स्वास्थ्य. आणि असेही भारतातलं जे क्लायमेट आहे याला जास्त मॉडिफाय करायची गरज नाही. इथला उन्हाळा, इथला हिवाळा, इथला पावसाळा हा आपल्या शरीराला मानवणारा आहे. हां, फक्त मागच्या काही वर्षांमध्ये वातावरणातले टेम्परेचर जे वाढत चाललेलं आहे याचं कारण हेच आहे. या ज्या मशिनरीज आहेत, त्याच्यातून बाहेर पडणारी एक्सेसिव्ह हीट आहे, पोल्युशन आहे, हे याला कारणीभूत आहे. त्याच्यामुळे फार अघोरी उपाय करू नका. त्या उपायांचा फायदा होण्याच्या ऐवजी आपल्याला शरीराला अपाय झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. थँक्यू.